हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे की आता श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे, म्हणजेच आपल्या सणांची सुरुवात झाली आहे. तर आज तारीख आहे 9 ऑगस्ट आणि आज आहे नागपंचमीचा सण. आपल्या महाराष्ट्रातला मोठा सण आहे. शहरी भागापेक्षा गावामध्ये हा जास्त मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. आताही मी बघते की बायका ताट घेऊन त्यामध्ये फुलं आणि काही नैवेद्य वगैरे घेऊन शंकराच्या मंदिरात जात आहेत, आपल्या महादेवाच्या मंदिरात जात आहेत. तर त्याबद्दल आपण बोलूया. आणि आज आपल्याला नागपंचमीसाठी एका ठिकाणी पूजेला जायचं आहे. चला, आमची तयारी झाली आहे. यश, रिया, धनी हेही रेडी झालेले आहेत. तर आपण आता निघूया. पूजेला खरोखर उशीर होतोय, आज जायला थोडं लेट झालंय आम्हाला. आम्ही आता निघालो आहोत माझ्या नंदेच्या घरी ठाण्याला. नागपंचमीची पूजा आहे, तर दर्शनासाठी चाललो आहोत. नागपंचमी बद्दल ना अगोदर म्हणजे लहानपणी बघितलं आहे की नाग घेऊन यायचे किंवा नागाचे स्टॅच्यू लहान मुलं घेऊन यायचे. मग त्यांना आमचे आई आपले दूध पाजतील, त्यांची पूजा करतील, काही दक्षिणा देतील, हे होतं. पण आता ह्या सगळ्या गोष्टी काही बघायला भेटतच नाहीयेत. आणि मला असं वाटतं की आजकालच्या मुलांना तर माहिती सुद्धा नसेल की नागपंचमी कशी साजरी केली जाते. यश, तुला माहितीये नागपंचमी म्हणजे काय असतं? कधी बघितलंय नागाला असं दूध पाजताना? बघितलं नाहीये, मी नागाला एकदा दोनदा पाहिलंय. अच्छा, म्हणजे कुठे पाहिलंस? रस्त्यावरती? ते नाही रे, नागपंचमी हा सण याबद्दल तुला काय माहितीये का? तर ते ऍक्च्युली आपण लहान असताना, धनी आपण लहान होतो त्या टायमाला या सगळ्या गोष्टी बघितल्यात. धनी, तुम्हाला माहितीये का अगोदर कसं ते साप वगैरे नाग घेऊन यायचे आणि मग त्यांना दूध पाजायचे? तुम्ही बघितलंय का हे सगळं? हो, पूर्वी सगळे लोक यांना नाग घेऊन यायचे घरोघरी, त्यावेळेस पूजा वगैरे व्हायची. आता नाग कुठे बघायलाच मिळत नाही, कारण आता ते सगळं जंगल तोडून सगळीकडे डेव्हलपमेंट झालं आहे. आणि असंही म्हणजे होतं की अगोदर कसं नागांना मारायचे आणि या पावसाच्या काळामध्ये ते त्यांच्या बिळामध्ये पाणी जातं, तर ते बाहेर येतात. आणि त्यांच्या सुरक्षेसाठी हा सण साजरा केला जात होता की, आणि ते असं म्हटलं जातं की नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. बरोबर आहे ना? तर तसं आपल्याला पण इतकं काही फारसं माहिती नाहीये. यांच्या घरी आपण नागपंचमीच्या पूजेसाठी आलेलो आहोत. या ठाण्याला राहतात. ताई, ही पूजा तुमच्या घरी किती वर्षापासून करतात? खूप सासूनी चालू केली, तिथून मी चालू केली. अच्छा, ती म्हणजे तुम्ही पुढे चालूच ठेवता? हो, चालू करणार. आणि आपले घरचे सगळे मग याच्याने एकत्र येतात? सर्वजण येतात, सगळी मायची सासूची सगळेजण येतात आणि सगळा आनंद होतो मला. नमस्कार. या आहेत माझ्या छोट्या नणंद. म्हणजे आम्ही नणंद भाऊजाईचं नातं जरी असलं ना आमचं, तरी आमचं बहिणीसारखं, मैत्रिणीसारखं एकमेकींशी मस्ती करणं, मजा करणं हे सगळं चाललेलं असतं. म्हणजे कोणी बोलणार नाही बघून की या नणंद भाऊजाई आहेत म्हणून. आमची फॅमिली खूप मोठी आहे. प्रत्येकाचं इंट्रोडक्शन द्यायचं म्हणजे आज थोडे पाहुणे कमी आहेत. गणपतीला तुम्हाला सगळेच दिसतील एकत्र. ही आहे तशी रेखाताईंची मोठी मुलगी, ती आहे कांचन, ती पिंका, हे जावई तिचे मिस्टर, ते धनी तुम्ही ओळखता असताना. हे भाऊजी आहेत आमचे. भाऊजी बघा तरी भाऊजी
मजा केली. आता घरी निघालो आहोत. आत्ताच घरी आलो आहोत. रात्रीचे 10 वाजले यायला. पूजेला खूप मजा आली. फॅमिली भेटली. एन्जॉय केला आम्ही. जर तुम्हालाही हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.